जोरदार टाळ्या वाजून त्या दोघांकडनं पहिल्याच जत्रेचा फेरी या ठिकाणी 5,000चं बक्षीस या ठिकाणी त्यांनी जिंकल्याची या ठिकाणी यशस्वीरित्या या गोविंदाने यशस्वीरित्या आपल्या गावात लावून पहिली सलामी या ठिकाणी दिलेली आहे. संपूर्ण टाळ्यामध्ये या ठिकाणी गोविंद पद्धती या ठिकाणी आपली या ठिकाणी कला दाखवत आहे, प्रतिष्ठा दाखवत आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या गोविंद पद्धतीमध्ये आपला जीव सांभाळून हे सर्वजण पत्रकार जे असतं खरं खरंच त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. आणि जोरदार टाळ्या प्रोत्साहन आणि मोटिवेट करायचे त्यांना. तालुका प्रमुख बोलू करा गोविंद पद्धतीमध्ये सामील होत आहेत. क्या बात है, क्या बात है. अतिशय उत्कृष्ट, अतिशय उत्कृष्ट उदयनाची सोहळा आणि या ठिकाणी छोटेसे बाल पथकातील मुलगा जीवाची पंक्ती लावून आपल्या रस्त्याला क्या बात है. स्वागत आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाले पाहिजे. सलामी देत आहे. क्या बात आहे. जय श्रीराम असं त्यांनी सांगितलेलं आहे. चला तर मित्रांनो देवाच्या चरणी एक जास्ती प्रार्थना आहे. या ठिकाणी
तुम्ही रेशोचा किती या ठिकाणी आम्हाला आपल्या या ठिकाणी मोबाईल आपण एक आशीर्वाद द्या. तुम्ही रेशोचा पूर्व भारतीय जनता पार्टीचे हॅलो त्यानंतर एसटीला लावता येतं एसटीला लावता येतं. साथरसाठी अमृतनगर गोविंदा पथक प्रयत्न करतायत. साथर हा झाल्यानंतर घर झाल्यावर कंटिन्यू ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम सुरू होईल. पुढील गोविंदा इब्राहिम कंटिन्यू सुरू होईल हा कार्यक्रम. या ठिकाणी गोविंदा पथक जे आहे या ठिकाणी आहे त्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे, मोटिवेट करायचं आहे. अरपुटे गावच्या ग्रामपंचायत सदस्य गोविंदानी बोलले मॅडम यांच्या हस्ते अमृतनगरला बघाची कला जो कला देखील महान आहे. सलामी दिले 6 जणांची. त्याचे एसटीला लावून द्यायचं. हे गाणं होईल त्यानंतर तर लावलं नाही. हे गाणं होईल नंतर सर हे गाणं तयारी करा. या ठिकाणी गाणं होईल आता गोविंद थांबा कृपया इस्त्री जाऊन श्रद्धांजली वाहत आहे. कारण आज आपण जत्रा यात्रा उरूस उत्सव कुणामुळे साजरे करत आहोत आणि याच्यामुळे आपल्याला एक दीपस्तंभ उभा करता येत नाही. सर्वांना विनंती करतो आपण सर्वांनी टॉर्च लावायचे. खूप पाहूया या ठिकाणी कोण भारतीय आहे. व्हेरी गुड. सर्वांनी आपले टॉर्च लावायचे आणि श्रद्धांजली वाहायची आहे. श्रद्धांजली व्हायची आहे. आज आपण जत्रा यात्रा उरूस जयंती आणि उत्सव मोठ्या थाटामाटात साजरी करत आहोत. आणि कुणामुळे यांच्यामुळे हे वीर जवान जर त्या सीमेवर लढत नसते तर आपण कुठलाही उत्सव आपण साजरा करू शकलो असतो. म्हणून यांना वाटत नसेल आपण जे आपल्या गावात
जोरात गाणे होतो जोरात. त्यानंतर दुसरा गोविंदा कोण आहे? हॅलो, दुसरा गोविंदा कोण होतो? तुम्ही किती कर लावणार आहे? 7. नाव काय गोविंदाचं? त्यानंतर तुम्ही लावायचं, मग पुन्हा गाणं होईल. उत्तूरचे 7 कांगणेवाडी त्यांना त्याचं कौतुक करण्यासाठी त्यांनी 7 लावले आणि पुन्हा सावकारांनी प्रयत्न करतायत. 7 त्यांनी लावले तरी त्याचं बक्षीस वाढणार आहे. अपयश झाला तरी त्यांना 7,000 बक्षीस मिळणार आहे. आपण सगळ्यांनी त्यांना शाळांच्या केंद्रामध्ये 7 करण्यासाठी जो प्रयत्न होतोय त्या ठिकाणी आमच्या वांजळे गावच्या सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचं स्वागत करतो. दीपक केलेकर हे उपस्थित आहेत, राजेश पंधरे हेही उपस्थित आहेत, आमचे आबा केळेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे मी स्वागत करतो. विद्या गायकवाड ते या ठिकाणी स्वागत करतोय. त्याचप्रमाणे आमचा शेट्टी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो. आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं 7 प्रयत्न होते. सगळ्यांनी शांत होता. 7 साठी अत्यंत प्रयत्न करा, उत्कृष्ट प्रयत्न करतायत. त्यावेळेस तेवढे आपल्याला या ठिकाणी निधीनाई पंधरे यांचा सत्कार ठिकाण होतोय. तसेच महिलाही सावध या महिलांच्या